आणि आता बातमी आहे वारी संदर्भातली। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। यंदा तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 339वे वर्ष आहे आणि पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले। अतिशय सुंदर अशी दृश्य आपण बघतोय। तुकोबा आता विठ्ठलाच्या भेटीला निघालेले आहेत आणि त्या दरम्यानची ही ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहे। आज सुनेत्रा पवार यांनी या पालखी सोहळ्यामध्ये फुगडी खेळलेली आहेत आणि त्या तुकोबांच्या चरणी लीन झाल्या असल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्या दरम्यान त्यांनी आपण पाहू शकतो डोक्यावर तुळशी वृंदावन सुद्धा घेतलेला आहे आणि फुगडी खेळण्याचा आनंद देखील सुनेत्रा पवार यांनी लुटलेला आहे। सर्व वारकऱ्यांसोबत यावेळेस सुनेत्रा पवार यांनी हा आनंद लुटलाय। होऊ दे, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, एवढंच मी त्यांच्याकडे साकडं घातलेलं आहे। आणि हे जे प्रस्थान आता इथून निघणार आहे, ही सगळी वारी अतिशय सुखरूपपणे पार पाडू दे। माझ्या सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं दर्शन अतिशय त्यांच्या मनाप्रमाणे चांगलं होऊ दे, एवढंच मी आज मागणं मागितलेलं आहे। तसं ते पालखी पुढे जाईल तसं तसं ते मला वाटतं त्यांचं ठरेल कधी राहतील ते उपस्थित।